गेल्या 15 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतात की परळी तालुक्यातील कनेवाडी शिवारामध्ये नवनाथ फोडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये 1 एकरमध्ये पपईची लागवड केली होती आणि पपईला चांगलं पीक आले होतं. आता एक 4 ते 5 किलोची पपई आली होती. मात्र या पावसाने संपूर्ण पपई उधळ झाली. आता शेतकऱ्यांनी आता त्याच पपईवर आता कोरडे लेखन चालवण्याचं काम केलेलं आहे. नेमकं त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या लाखोच्या रुपयाचे नुकसान झालेलं आहे. असे आपण शेतकऱ्यांच्याशी बोलणे पाहिजे. तर किती एकरमध्ये आपण लागवड केली होती? 1 एकर मध्ये किती खर्च झाला होता त्याला? आता 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये झालता माझा खर्च. 1.25 लाख रुपये. अरे पाण्यामुळे उद्ध्वस्त गेले. पाण्यानं खाला झालं, उद्ध्वस्त झालं, सगळा भाग पूर्ण गेला माझा. पंचनामे वगैरे काय झाले नाही त्याचे? पंचनामे झाले, पंचनामे आले. कृषी अधिकारी ते म्हणले आमच्या फळबागात मोडत नाही, पपई मोडत नाही म्हणले फळबागात. कृषी मंत्री सांगितले होते की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे केले. त्या योगात मोबदला मिळाला. मोबदला मिळाला नाही तुम्हाला? नाही आणि काही मिळालं नाही. आता इथून पुढे बघूत, आता काहीतरी देतील, काहीतरी करतील. किती लाखात नुकसान झालं आता तुमचं? 1.25 लाख. आता 3 लाख रुपयात नुकसान झालं माझं, 3 लाखाचं. आता काय आपण काय अपेक्षा आपली आता? आता अपेक्षा काय, सरकारकडूनच काय देतील ते सरकार. तर आपण पाहू शकतो या शेतकऱ्याचं ते 2 ते 3 लाख रुपये नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्याची असं मागणी आहे की जो पण माझा केलेला खर्च ते सरकारने द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.